नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला B.Ed द्वितीय वर्ष सत्र 3 चा विद्यार्थी आहे. तर आज मी तुम्हाला भूगोल हा विषय शिकवणार आहे. भूगोल मधला जो पाठ आहे ऋतुनिर्मिती भाग 2 हा पाठ आपण शिकणार आहोत. तर आपण सुरुवात करू. सूर्याचे भासमान प्रमाण. सूर्याचे भासमान भ्रमण म्हणजे काय? कोणी सांगू शकेल? उषा, ऋषिकेश, तू तू सांगू शकशील? बरोबर. आतापर्यंत झालेल्या कृतीवर निरीक्षणावर आधारित चर्चा करा. म्हणजे तुम्हाला कालच्या तासिकेला मी सांगितलं होतं ऋतुनिर्मितीचे भासमान भ्रमण म्हणजे काय, कसं तुम्हाला वाचून यायला सांगितलं. वाचून आले वाचून? बरोबर. चला मग आपण पुढे सुरुवात करू. तर साधारणपणे जून सप्टेंबर पर्यंत डिसेंबर महिन्यातील दिनमानाच्या नोंदीवरून सर्वात मोठा दिवस असतो. कोणता असतो? मी सांगू शकेल? कोणता असतो? सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान दिवस. तुमचे दिनमान रात्रमान समान असणाऱ्या लहान दिवस तसे दिनमान रात्रमान समान तारखा असतात. दरवर्षी साधारणपणे दिवस तारखा समान एखाद्या वेळेस येतोच. कशामुळे येतो याची माहिती मिळू पाहिली कधी? काल सांगितलं होतं, होमवर्क दिलता मी. कुणाल तू लिहून आणलास? ठीक आहे. सूर्याचे भासमान भ्रमण. चला पुढे वळूया. भासमान भ्रमण म्हणजे काय? हे भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये निरीक्षणातून असे लक्षात आले असेल, पृथ्वीवरून जेव्हा आपण सूर्योदय पाहतो तेव्हा सूर्याचे वर्षभरात उत्तरेकडे ते दक्षिणेकडे सरकत असल्यासारखा दिसतो. कसा दिसतो? उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकताना दिसतो. जसं की हा सूर्य, हे पृथ्वी. जेव्हा असा फिरत राहतो म्हणजे हे त्याचं दिनमान रात्रमान समान असतात. तुम्ही सांगू शकेल कसे असतात? जसं की सूर्य उगवण्याचे स्थान 21 डिसेंबर. बघा, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. सूर्य उगवण्याचे स्थान 21 जून
ते 22 डिसेंबर कालावधी अधिक दक्षिणेकडे सरकतो. जसे की 21 जून 22 डिसेंबर. काय असतो तो? म्हणजे सरकतो. कुठं सरकतो? दक्षिणेकडे. दक्षिणेकडे सरकतो. 21 जून ते 22 डिसेंबर. आता हे कसं सरकतो, कसा करतो, प्रश्न तर पडायला पाहिजे. 21 जून या कालावधीत उत्तरणार नाही होते. त्या कालावधीत सूर्य अधिकाधिक उत्तरेकडे सरकतो. बघा, दक्षिणेकडे तर सरकतो पण उत्तरणार नाही. उत्तरणार नाही मध्ये सूर्य उत्तरेकडे सरकतो जून कालावधी. कुठे सरकतो? उत्तरेकडे. जून कालावधीत जून व उत्तरेकडे सरकतो. जून कालावधीत उत्तरणार नाही, जून कालावधीत उत्तरेकडे सरकतो. तो कसा सरकतो तो आपण बघू. थोडा विचार करा. सूर्योदय व सूर्याचं स्थान 12 डिसेंबर नंतर कोणत्या दिशेला सरकल्यासारखं वाटेल? मी काल होमवर्क दिला होता, कोण करून आणला? आणला ना तुम्ही? आणला नाही? बघा, आज तरी करू ना, उद्याच्या तासिकेला आपण तो बघून घेऊ. चला पुढे जाऊ. जसं की लक्षात ठेवा, हे लक्षात नेहमी ठेवा, मी जे सांगतो हे लक्षात नेहमी ठेवा. विज्ञानामध्ये देखील आपण भासमान भ्रमणाचा अभ्यासात करत आहोत. तुम्हाला विज्ञान विषय आहे ना कुणाल? हा, त्याच्या विज्ञानामध्ये देखील भासमान भ्रमण आहे ना, वाचत असताना पुस्तक. तर सूर्य उगवण्यापासून मावळण्यापर्यंत पूर्वेकडून पश्चिमेकडे दैनंदिन भासमान भ्रमणाबद्दल तिथे विचार केलेला आहे. ते भूगोलामध्ये आपण सूर्याचे वार्षिक उत्तर दक्षिण भासमान भ्रमणाचा विचार करत आहोत. या दोन्ही घटकामध्ये जरी सूर्य सरकत असल्याचे वाटत असेल तरी तो केवळ भास असतो. दैनंदिन भासमान भ्रमण हे परिकल्पनेशी निगडीत असतात. हे विज्ञानात असतो. विज्ञान असेल तर घरी जाऊन वाचा. विज्ञानचे पिरियडला शिकवलं अशी तर त्या मॅडमला किंवा जे कोणी तुमचे क्लास टीचर, जे विषय एक सब्जेक्ट टीचर, त्यांना विचारा. असते का? तसंच पृथ्वीच्या कलेच्या आशाही संबंधित आहे. म्हणजे विज्ञानाचा आणि पृथ्वीचा यांचा संबंध असतो. त्याच्यापासून भासमान भ्रमण तयार होतो. जसं की आकृतीतील तारखानुसार तुम्ही राहत असलेल्या उत्तर गोलार्धात सूर्यापेक्षा स्थिती कशी असेल? कशी असेल सांगता बरं. जसं की 2 मिनिटं तुम्हाला मी आकृती काढून दाखवतो.
फिरत राहते हे चक्र. हे पृथ्वी. हे फिरत राहते. जसे की वसंत संपत आला की 21 मार्च इथं. बरोबर. 21 जूनला उन्हाळी. खालचं काय कोणी सांगू शकेल? सांग. 2 ते सांगितले मी. 2 तुम्ही सांगा आता. काल मी अभ्यास करायला दिला होता. सांगा बरं. सांग रे पुन्हा. 23 सप्टेंबरला शरद संपात. बरोबर. हुशार आहेत लेकर. शरद संपात. शरद संपात. तेवीस शरद संपात. 4 ऋषिकेश. आता तू सांग. काय सांग. 23 डिसेंबर. हा बोल बोल. बरोबर आहे. हिवाळ्यात. हिवाळा 23 डिसेंबर. बरोबर. अशा प्रकारे सूर्याचे भासमान भ्रमण आपण बघितलं. मग आता याच्यावर तुम्हाला उत्तर देऊ. प्रश्न देता येतील. प्रश्न देऊ. आता तुम्हाला आखरी याच्यावर प्रश्न देतो. आता आपण बघू सूर्याची उपस्थिती व अपुसूर्य म्हणजे सूर्याची उपसूर्य अपुसूर्य स्थिती. सूर्याची कोणी सांगू शकेल? सूर्याची उपस्थिती व अपुसूर्य काय आहे? तर पृथ्वीच्या सभोवतालच्या परिभ्रमण मार्ग अवलंबून लंबवर्तुळाकार आहे. तर लंबवर्तुळाच्या सर्व केंद्रस्थानी सूर्य असतो. सूर्य आपले स्थान बदलत नाही. सूर्य लंबवर्तुळाकार मार्गाने फिरत असल्याने तिचे सूर्यापासूनचे अंतर सारखे नसते. त्याला सूर्याची उपसूर्य व अपसूर्य स्थिती असे म्हणतात. तर परिभ्रमणादरम्यान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असते. तर उपसूर्य ही स्थिती होय. उपस्थिती म्हणजे
पहिले आपण हे बघू उपस्थिती. उपसूर्य काय म्हणतो? कमीत कमी अंतर सूर्यापासून. लिवत चला जरासं, लक्ष देत चला. नाही मी बोलतो आणि तुम्ही असं नका करू. नोट करत चला जरासं वहीमध्ये. लिहिलं? कमीत कमी अंतर उपसूर्यामध्ये. आणि अपसूर्यामध्ये काय तो? या वेळेस पृथ्वीचे आमचे दक्षिणेचे टोक, आता हे दक्षिण, दक्षिण टोक सूर्याकडे असते. या उलट जुलैच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते. यावेळेस पृथ्वीच्या भासमान व अपमान सूर्यस्थिती असते. यावेळेस सूर्याचे आसचे उत्तरेकडे टोक पूर्वेकडे असते. म्हणजे पृथ्वीचे कसे असतात? सूर्यकडे टोक उत्तरेकडे असते. त्या आकृतीच्या मदतीने सूर्यापेक्षा स्थितीनुसार कोणता ऋतू कोणत्या गोलार्धात सुरू आहे हे लक्षात येईल. जसं की तुम्हाला एक आकृती दिलेली आहे बघा. हे बरोबर लिहून घेतलं ना? चला का बस बघू बरं, दाखव. आपण आता प्रकाशवृत्तीमुळे बघू. प्रकाशवृत्ती काय असतो? कोणी सांगू शकेल? कोणी सांगू शकेल? तो परिभ्रमण कक्षेत वर्षातून 2 दिवस विषुववृत्तीजवळ सूर्याची किरणे लंबरूप पडतात. या स्थितीचे साधारणपणे 21 मार्च ते 23 सप्टेंबर रोजी असते. अशा वेळी पृथ्वीचे उत्तर दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात. त्याला काय म्हणतात? संपात स्थितीत असे म्हणतात. काय म्हणतात? वाच बरं. प्रकाशवृत्तीमुळे विषुववृत्तीसह सर्वच अक्षवृत्तीचे होणारे प्रकाशित व अप्रकाशित भाग आकृती मध्ये दिलेले आहेत. त्या आकृतीपासून दक्षिण ध्रुवापर्यंत प्रकाशित अप्रकाशित भाग आहेत. त्यामुळे कोणते आहेत? कोणत्या दिवशी आहेत? कोणी सांगू शकेल? पृथ्वीवर सर्व दिनमान व रात्रमान सारखेच असतात. असं कधी नाही 12 घंट्याच्या वर 12 घंट्याच्या नंतर ते सारखेच. संपात म्हणजे विषुववृत्तीपासून सूर्यकिरणे लंबरूप असण्या स्थिती यालाच विषुवदिन असेही म्हणतात. काय म्हणतात? विषुवदिन.
बरोबर. चला, अशा प्रकारे आपण इथं हा पाठ सूर्याचे भासमान भ्रमण हे बघितलं, आणि पुढच्या तासिकेला आपण एक चांगल्या टॉपिकवर आणि चांगल्या याच्यावर बघू. चांगला टॉपिक आहे पुढचा, ऋतुचक्राच्या जीवनावर होणारा परिणाम हा बघू. तर याच्याच पूर्वी आपण एक थोडंसं आपण हे तुम्हाला मी थोडं होमवर्क देतो घरी. पुढच्या तासिकेला आपण हा होमवर्क घेऊ. आपण काय शिकलो, कसं शिकलो, काय आहे, कोणत्या महिन्यात दिनमान साधारणपणे 12 तासांचं होते. दोन नंबर, असे घडण्याचे मागचे कारण काय असावे. असे घडण्याचे कारण मागचे काय असावे. अशा प्रकारे आपण ऋतुनिर्मितीचे सूर्याचे भासमान भ्रमण बघितलं, आणि हे तुमचा हा होमवर्क पुढच्या तासिकेला येता येता हा जरूर करून या, आणि पुढचा टॉपिक पण वाचून या, आणि हा टॉपिक पण वाचून या. आजचा तासिका इथे संपली. धन्यवाद.